पंढरपूर येथे पंडित प्रदीप मिश्रा यांचे शिवमहापुराण कथा सुरू आहे। त्यासाठी महाराष्ट्र व इतर राज्यातूनही हजारो भाविक पंढरपूरला आले आहेत। या गर्दीचा फायदा काही चुकीच्या लोकांनीही घेण्याचा प्रयत्न केलाय। गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणारी टोळी या कथा सोहळ्यात सक्रिय झाली होती। मात्र पंढरपूर पोलिसांनी वेळीच या चोरट्यांना पायबंद घातला असून पहिल्याच दिवशी राजस्थान, उत्तर प्रदेश या भागातून आलेल्या 13 महिला व 1 पुरुष अशा 14 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलाय। त्यांच्यावर वेगवेगळे 4 गुन्हे दाखल असून त्यांच्याकडे सुमारे 15 तोळे सोन्याचे दागिने आढळून आले। वरिष्ठांच्या आदेशाने हे सर्च ऑपरेशन सुरू असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांची करडी नजर राहणार आहे, असे पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी सांगितले। पंढरपूर शहरामध्ये श्री प्रदीपजी मिश्रा यांचे महाशिवपुराण कार्यक्रम हा एसटी स्टँड, नवीन एसटी स्टँड समोर 25 तारखेपासून चालू झालेला आहे। या कार्यक्रमाची असलेली नियोजित गर्दी, ह्या गर्दीचा अंदाज घेऊन माननीय सर देशपांडे सर, त्याचबरोबर ॲडिशनल SP सर आणि DYSP भोसले साहेब यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे DB पथक तसेच आम्हाला सूचना दिलेल्या होत्या। त्याप्रमाणे आम्ही गर्दीमध्ये चोरी मारी होऊ नये याबाबत दक्षता घेतली होती। आमच्या DBच्या पथकाने आज एकंदरीत 13 महिला व 1 पुरुष असे संशयित इसम ताब्यात घेतलेले आहेत। ही टोळी ही उत्तर प्रदेश, राजस्थान या भागातील आहे। याबाबत पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे 4 वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले असून 14 ते 15 तोळे सोने या गुन्ह्यामध्ये चोरी झाल्याचे निष्पन्न झालेले आहे। त्याचबरोबर ह्याच टोळीने हे गुन्हे केले जे आमच्या निदर्शनास आले नाही त्यांना आम्ही अटक केलेली आहे। त्याच्याकडून माल हस्तगत करण्याची प्रक्रिया चालू आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।